कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण
अवघी चिंता वारली अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले अवघी चिंता वारली अवघी चिंता वारले अवघी चिंता वारली उजाळल भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले उजाळल भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारले अवघी चिंता वारली संत दर्शन संत दर्शनी हालाभ दर्शनी हालाभ दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संतुष्ट हे हृदया पेटे करणी पोटी साठवू करणी पोटी साठवू करणे पोटी साठवू संतुष्ट हे हृदया पेटे करणी पोटी साठवू करणी पोटी साठवू करणे पोटी साठवू दर्शन हालाभ संत दर्शनी हालाभ दर्शनी हालाभ संत दर्शनी हालाभ दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला कामने होता ठेवा तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला कामने होता ठेवा तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला दर्शनी हालाभ संत दर्शनी हालाभ संत दर्शनी हालाभ दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला रखुमा रखुमा उजाळ
भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी आला संत दर्शनी आला उजळले
पद्मनाभ 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 पद्मनाभ
उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडीला तो का म्हणे होता ठेवा तो का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडीला विठला 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 उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडीला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानि मण्डनं मल्लनानं तरुण तुलसीमाला कंदरां कंजनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाय करू प्रथमे नमन पांडुरंगाय करू प्रथमे नमन पांडुरंगाय करू प्रथमे नमन पांडुरंगाय करू प्रथमे नमन
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेशू केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजू चित्तासी अपुलिया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या 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 हे पायावरी या वार करी संताच्या उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला विढाला 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 उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट विश्ववंदे विश्वभूषण विश्वसंत जगतवंदे जगद्गुरु तुकोबराया यांचा सर्वांच्या परिचयाचा 4 चरणाचा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया आज माझं भाग्य उदयाला आलं असं सांगतात. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवा सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. तो म्हणजे असा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह भगवत भक्त संमेलन याही वर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरं होते. वर्ष 76वे वर्षाचा कीर्तनकाराच्या वयाचा मेळ घातला तर लय मोठा घोटाळा आहे. मला वाटतं माझ्या जन्माच्याही अगोदर 40 वर्षाचा सप्ताह त्याच्यावर अंदाज बांधा माझं किती असेल. ऐका अत्यंत जुन्या काळातला असणारा खरं तर मला वाटतं अमृत महोत्सव पाठीमागच्या वर्षी ज्या सप्ताहाचा झाला खरं तर मला वाटतं आपल्या परिसरामधला हा एकमेव सप्ताह आहे. बरं अमृत महोत्सव झालेला हा एकमेव सप्ताह की ज्या सप्ताहाची वाटचाल ही शताब्दीकडे चालू आहे असा असणारा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहातील खरं तर आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा संयोजक मंडळाच्या वतीनं समस्त ग्रामस्थ मंडळ केडगाव तसेच आदरणीय खरं तर सद्गुरू संवरिंगनाथ महाराज मठ यांच्याच माध्यमातून मठाचे असणारे मठाधिपती अर्थात महंत लक्ष्मणनाथजी महाराज, इकडं मित्र असणारे आमचे श्रीरामजी महाराज, संगमनाथजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं खरं तर चालू असणारा अत्यंत भव्य आणि दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहातील आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्वांच्या वतीनं खरं तर माझ्याकडे आली. खरं तर या ठिकाणी आल्याच्या नंतर महाराज याचं असणारा कीर्तन हे का साधूच्या समोर असणारा कीर्तन साधूंच्या समोर आणि असणारा कीर्तन हे महात्म्याच्या संगतीमध्ये. म्हणून खरं तर मलाही म्हणावं वाटतं आजच माझं भाग्य उदयाला. मला वाटतं याच्यासाठी सुद्धा काहीतरी हो लागतं महाराज. या अनुषंगानं खरंच तर उपस्थित सर्वांचंच मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देईल. प्रामुख्याने त्याच्यामध्ये या असणाऱ्या यंदाच्या असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर मला वाटतं खरं तर मी नेहमी सांगतो बरं महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही महाराज. मी तर म्हणेल आज
आपल्याही परिसरामध्ये ज्यांच्या शिकवणीनं पकवाजाचा आवाज आपल्या कानापर्यंत येत असतो, गुरुवर्य हरिभक्तीपरायण आदरणीय बाबा. खरं तर बाबांची उपस्थिती हे महत् भाग्य. खरं तर त्याच्यामध्ये सुद्धा बाबांनी पकवाज वाजवणं हे खरं तर अत्यंत परमभाग्य मी म्हणेल. खरं तर ही सर्व भाग्याचीच लक्षणं आहेत महाराज. आणि खरं तर याच अनुषंगानं मला वाटतं भाग्य उदयाला आला असं मलाही म्हणावं वाटतंय. खरं तर याच अनुषंगानं सर्वच असणाऱ्या या कार्यक्रमाचे अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपाचं हे वातावरण, या असणाऱ्या कार्यक्रम अर्थात कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया हे स्पष्ट सांगतात, उजळले भाग्य आता. जगद्गुरु तुकोबरांचं मत आहे, आज भाग्य माझं उदयाला आलं. खरं तर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरानं म्हणावं भाग्य उदयाला आलं. आपण हे जीवन जगत असताना म्हणत असतो भाग्य उदयाला आलं. मग संत म्हणतात ते भाग्य कोणतं, अर्थात आपण म्हणतो ते भाग्य कोणतं, याचाच आपल्याला विचार करायचा आहे. ऐका, भाग्य याचा विचार केला तर भाग्य नक्की म्हणायचं कशाला? मला वाटतं भाग्य याचा विचार केला तर भाग्य यालाच आपण दैव म्हणतो. भाग्य याचा विचार केला तर भाग्य यालाच आपण संचित म्हणतो. भाग्य याचाच विचार केला तर भाग्य याला आपण कधी कधी प्रारब्ध म्हणतो. अर्थात दैव, संचित, प्रारब्ध किंवा भाग्य हे प्रामुख्याने भाग्याचे चार समानार्थी शब्द आहे. माझा मुद्दा इथपर्यंत त्याचा आहे, याला भाग्य असं म्हणा. खरं तर या भाग्याचा विचार केला तर प्रामुख्याने या भाग्याचे तीन प्रकार पडतात. एक इहलौकिकचं भाग्य, दोन पारलौकिक भाग्य आणि तीन म्हणजे परमभाग्य. इहलौकिकचं भाग्य म्हणजे काय तर इहलौकिकचं भाग्य यालाच आपण संसारी भाग्य असं म्हणा. पारलौकिक भाग्य म्हणजे काय तर पारलौकिक भाग्य म्हणजे ब्रह्मदेवापासून इंद्रदेवांपर्यंत जे जे उपभोग मिळतात अर्थात त्याला पारलौकिक भाग्य म्हणा. आणि परमभाग्य म्हणजे काय तर परमभाग्य यालाच आपण पारमार्थिक भाग्य असं म्हणा. विडला विडला अर्थात या तीन भाग्याचे आपण विचार करायचा ना अभंगामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. ऐका, एक इहलौकिकचं भाग्य. इहलौकिकचं भाग्य यालाच आपण संसारी भाग्य असं म्हणतो. मला वाटतं संसारी भाग्य किंवा इहलौकिकचं भाग्य म्हणजे तरी नक्की काय? ऐका, महाराज गोड बोलतात, बडे भाग मानुष तनु पावा, बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ हिन गावा. महाराज भाग्यवान होत आपण की तुम्हा आम्हाला हा पवित्र अशा स्वरूपाचा नरदेह मिळाला. अर्थात ह्याला इहलौकिकचं भाग्य म्हणा बरं का, संसारी भाग्य म्हणा. मी म्हणाला नरदेह मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे बरं का. मी तर म्हणेल त्याच्याही पुढे जाऊन बोलेल, फक्त नरदेह मिळणं याला भाग्य म्हणत नाही, तो नरदेह याचा सांग मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. कारण मला वाटतं काही मंडळींना नरदेह मिळतो, पण मिळत असताना काही अवयव कमी मिळतात, काही अंध असतात, काही बहिरे असतात, काही मुकी असतात. मी बोलत नाही, महाराजच सांगतात. अंध बधीर टकले किती, मुख्य होती पांगोळ, मुख्य होती पांगोळ, मुख्य होती पांगोळ. अंध बधीर टकले किती, मुख्य होती पांगोळ, मुख्य होती पांगोळ, मुख्य होती पांगोळ. अंध बधीर टकले किती, मुख्य होती पांगोळ, मुख्य होती पांगोळ, मुख्य होती पांगोळ. अंध बधीर टकले किती, मुख्य होती पांगोळ, मुख्य होती पांगोळ, मुख्य होती पांगोळ. अंध बधीर ठकले किती, मुके होती पांगुळ. महाराज आपल्या जीवनामध्ये आपण आंधळ नसणं, आपल्या जीवनामध्ये आपण मुकं नसणं, आपल्या जीवनामध्ये आपण बहिर नसणं हे कशाचं लक्षण आहे? महाराज सांगतात ते भाग्याचं लक्षण आहे. महाराज खरं तर अंध बधीर ठकले किती, मुके होती पांगुळ. महाराज आपल्याला सर्व इंद्रिय यथा सांग मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. मी म्हणेल हे भाग्याचं लक्षण अर्थात एवढं भाग्य आपलं आहे का नरदेह आपल्याला मिळाला. पण खरं सांगू
महाराज नरदेह मिळाला पण काळाला मात्र निश्चित नाहीये. याच्यामध्ये सुद्धा 4 वर्ग पडतात. एक वर्ग असा आहे त्यांना नरदेह मिळालाही नाही, महत्व कळालंही नाही. एक वर्ग असा आहे त्यांना नरदेह मिळालाही, महत्व कळालंही. एक वर्ग असा आहे त्यांना नरदेह मिळाला पण महत्व कळालं नाही. आणि एक वर्ग मात्र असा आहे त्यांना नरदेह मिळाला नाही महाराज पण महत्व मात्र त्यांना कळालं. ऐका, एक वर्ग असा आहे त्यांना नरदेह मिळालाही नाही आणि महत्व महाराज कळालंही नाही. मी म्हणेल पशु पशवादिकांचा विचार करा. पशु पशवादिकांना नरदेह बोलत जा. ऐका येत नाही मला. महाराज पशु पशवादिकांना नरदेह मिळालाही नाही आणि त्याचं महत्व कळालंही नाही महाराज. 2 नंबरचा वर्ग नरदेह मिळालाही साधू संतांना आणि त्याचं महत्व कळालंही महाराज. 3रा वर्ग नरदेह मिळाला पण महत्व मात्र कळालं कोणाचा? हो आमचा न हो आपला. महाराज आपल्याला नरदेह मिळाला महाराज पण काळाला मात्र कशावरून? अनाठाई वापर होतो त्याच्यावरून. महाराज मला मुद्दा सांगायचा आहे फक्त, तुम्हाला नरदेह मिळाला महत्व कळालं नाही पण एक वर्ग मात्र असा आहे हा नरदेह मिळाला नाही पण महत्व मात्र कळालं. कशावरून? इच्छा व्यक्त करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, मृत्युलोकी भावा जन्म नारायण रामे ओम जीवन मुक्त, नारायण रामे ओम जीवन त्रिलोकी स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, इच्छिताती देवा, त्रिलोकी भावा जन्म आम्हा, त्रिलोकी भावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. महाराज खर तर अमर पदाला पोहोचलेले देवलोक सुद्धा इच्छा व्यक्त करतात. याचा अर्थ एवढाच घ्या, त्यांना मिळाला नाही पण महत्व मात्र ते इच्छा व्यक्त करतात. कुठे येण्याची? मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. मला वाटतं स्वर्गातल्या देव इच्छा व्यक्त करतात आम्हाला जन्म मिळावा. कुठं? आपण इच्छा व्यक्त करतो आपल्याला जायचंय कुठं? केडगावला. महाराज आपण इच्छा व्यक्त करतो म्हणजे एखादा व्यक्ती गेला का आपण लगेच पुढं लावतो वैकुंठ, कैलास, नरक. महाराज नरकवासी कुणी लावत नाही. याचा अर्थ तिथंही कुणी गेल्याशिवाय राहत नाही. माझा मुद्दा आहे फक्त महाराज खर तर पवित्र असा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला अर्थात त्याची देव लोक इच्छा व्यक्त करतात. पण ऐका बरं, भाग्यवान आहोत आपण की तुम्हा आम्हाला तो नरदेह मिळाला. मी तर म्हणेल पवित्र असा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला त्याच्याही पुढे जाऊन बोलू. खरं तर भाग्यवान आहोत आपण, आपल्याला जन्म इथं मिळाला. इथं मिळण्यासाठी म्हणजे भारतासारख्या पवित्र देशामध्ये जन्म मिळण्यासाठी महाराज भाग्य लागतं बरं का. कुणालाही भारत देशामध्ये जन्म मिळत नाहीये, ध्यानात राहू द्या. नाथ महाराज गोड बोलतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. महाराज या भारतासारख्या पवित्र देशामध्ये जन्म मिळण्यासाठी सुद्धा मी म्हणेल भाग्य लागतं महाराज. मी तर त्याच्या पुढे जाऊन बोलेल बरं का.
महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा जन्म मिळण्यासाठी महाराज भाग्य लागतं. मला वाटतं ऐका, या राज्यामध्ये जन्म मिळाला अर्थात मला वाटतं या राज्याचा विचार केला आणि इतर राज्याचा विचार करा. पवित्र अशी चालणारी भगवान परमात्म्याची वारी आपण दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात गेल्याच्या नंतर आपल्याला चालता येईल का? नाही महाराज. कथा कीर्तनाचा आनंद नाही महाराज. मला मुद्दा सांगायचा एवढाच, भाग्यवान आहोत आपण का या ठिकाणी जन्म मिळाला. पण ऐका, जन्म मिळाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला मिळत असते. मला वाटतं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्ट जी जी मिळते ती ज्याच्या त्याच्या नशिबाने मिळते. बरं, ज्याच्या त्याच्या नशिबाने मिळत असते. माणसं उगाच अमेरिका पाहून म्हणतात आम्हाला मिळाली पाहिजे. मिळत नाही. का मिळत नाही महाराज? त्याचं प्रारब्ध कुठंतरी कमी पडतं. मी म्हणेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये, एखाद्याच्या जीवनामध्ये भरपूर पैसा मिळत असेल, समजून चला त्याचं प्रारब्ध आहे. एखाद्याच्या जीवनामध्ये कष्ट भरपूर आहे पण पैसा कमी मिळत असेल, मला वाटतं त्याचं प्रारब्धच आहे. मी बोलतो याचं कारण एकच आहे. मला ज्ञानोबराय गोड बोलतात, ज्ञानोबराय सांगतात, भाग्याचे निवडसे उद्यमाचे निमिषे समृद्धी जाता पैसे घर रिगे. ज्ञानोबराय सांगतात समृद्धी जाता पैसे घर रिगे. एखाद्याच्या जर प्रारब्धात असेल तर मला वाटतं ते असणाऱ्या प्रारब्धाचा विचार केला ना, एखाद्याच्या प्रारब्धात संपत्ती असेल तर समृद्धी जात पैसे घर रिगे. ज्ञानोबराय सांगतात त्याच्या आपोआप ती समृद्धी अर्थात संपत्ती अर्थात धन हे त्याचं घर निघते. आपण नाही म्हणत का? काय काय राहतं, काहीच करीत नाही पण त्याच्या घरी देव कच्च्या घागरणी राखेल नाही पाणी पाणी महाराज कच्च्या घागरणी पाणी भर. मला मुद्दा सांगायचा आहे फक्त, महाराज ज्याचं त्याचं नशीब. बरं का, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी कधी आपण पाहतो, पहा एखाद्याच्या जीवनामध्ये कष्ट कमी पैसा भरपूर. आपण म्हणतो काय राव हे काहीच करीत नाही, पैसा मात्र भरपूर मिळतोय. मला वाटतं ते त्याचं प्रारब्ध. खरं सांगू का मी, आता घोटाळा असा झालाय, माणसानं दुसऱ्याचं चांगलं चाललं पाहिलं का आपलं दुखत आहे. हे लय घोटाळ्याचं काम आहे. हो, माणसाला काय झालं या, मी म्हणतो समजून चालायचं ना. आपण एखाद्याच्या जीवनामध्ये भरपूर संपत्ती मिळती, उगाच दुसऱ्याच्या कपाळाला कपाळ घासून आपलं दैव पण बदलत नाही. पण माणसं तिथं डोकं लावायला जातात. एखादं सुंदर आता ही गाणारी मंडळी सुंदर आहेत, मला वाटतं तिकडं पाहिलं ना काहींना वाटतं नाही आपण आता गायकच व्हायचं. कीर्तनकाराचं बरं चाललंय वाटतं, कीर्तनकार गायकाने लगेच म्हणत नाही मग आपलं आता इकडंच बरं या. खरं कुठंच नसतं, हे लय घोटाळ्याचं काम आहे. महाराज खरं तर सांगू तुम्हाला मी, ज्ञानोबराय गोड बोलतात, ज्ञानोबराय सांगतात समृद्धी जात पैसे घर रिगे. एखाद्याच्या जीवनामध्ये जर संपत्ती असेल कष्ट करण्याची गरज नाही, ती आपोआप घरी निघते. महाराज कसं ऐका, विठाला विठाला एक सामान्य सद्ग्रस्त शौचविधीला बाहेर गेला. माणसं तिकडे गेल्यावर सुद्धा ग बसत नाही, दगडाव दगड हाणतील, काड्या घेऊन उका काहीतरी करतीलच. महाराज हे तिकडे गेलं, उकरायला लागलं, काहीतरी झाकण्यासारखं त्याला दिसलं म्हणून त्याने जास्त उकरलं. जास्त उकरल्याच्या नंतर त्याला जरा झाकण्यासारखा भाग दिसला. घरी गेला, टिकाव खोडं फावडं काय असेल ते आणलं. महाराज ते उकारलं पाहिलं तर एक झाकण बंद असणारा हांडा यानं पाहिला. बरं वाटलं याला. झाकण बंद असणाऱ्या हांड्याचं ते झाकण उघडलं, आतमध्ये पाहतो तो सुवर्ण मोहरानं भरलेला हांडा, सोन्याच्या मोहरा होत्या. आता सोन्याच्या मोहरानं भरलेला हांडा जर यदा कदाचित एखाद्याला मिळाला, तुम्हाला मिळणार हे ध्यानात राहू द्या आधी. मिळाला महाराज, मिळाल्याच्या नंतर आपण काय करू? तुम्ही काय करता पुढं? मला वाटलं म्हणताय का ना पंढरीला. आपल्या डोक्यातच येणार नाही पंढरीनं आळंदी एवढं. आपलं घर भरलं म्हणजे माती जाऊ. ऐका महाराज, त्यानं तो हांडा उचलला, डोक्यावर घेतला, घरी निघाला. पण निघाला घरी जात असताना अचानक त्याच्या लक्षात आलं, अरे थांबा, काय हे असणारं धन जर अन्यायानं मिळवलेलं असेल तर अन्यायानं मिळवलेलं धन हे महाराज अधोगतीला नेतं. त्याने विचार केला, यदा कदाचित जरी असणारं सोनं, जे सुवर्ण मोहर आहेत त्या चोरीचे असतील तर चोरून आणलेलं धन हे जो वापरतो त्याला पतनाला जावं लागतं. महाराज पुराणाचा दाखलाय, वेळाभावी मला द्यायचा नाही, फक्त माझा मुद्दा इथपर्यंतच आहे. महाराज त्याने विचार केला आणि पुन्हा त्याच ठिकाणी निघून तो हांडा पुरला. घरी गेला, शेजाऱ्याला बातमी सांगितली. शेजाऱ्याला बातमी कळाय उशीर, संपूर्ण बातमी ऐकच तर गडी हांड्यापाशी. पुन्हा गेला, ती उकरल्याच्या नंतर हांडा बाहेर काढला, झाकण बाजूला केलं, आतमध्ये पाहिलं. महाराज सुवर्ण मोहरा नव्हत्या तर आतमध्ये साप, विंचू आणि कोळसे होते. याने तर कपाळात हाणून घेतलं. मला तरी म्हणलं आपल्या शेजाऱ्याने एवढी चांगली बातमी आपल्याला कशी सांगितली, काय करावा काय नाही. मला ज्यानं बातमी सांगितली
त्याच्याच घरी नेऊन हंडा पालता करायचा. महाराज तो हंडा पुन्हा झाकण लावलं, हंडा उचलला, ज्यानं बातमी सांगितली त्याच्या घरी गेला, पाठीमागच्या बाजूने जाऊन 2-3 कौलं काढली, घरात हंडा पालथा. जसा त्याच्या घरामध्ये हंडा पालथा केला, महाराज त्याच्या घरामध्ये साप, विंचू आणि कोळसे नाही पडले, तर त्याच्या घरामध्ये सुवर्ण मोहरा पडल्या. ते असणाऱ्या ज्यानं हंडा नेला त्याच्या घरामध्ये, ज्यानं सुरुवातीला हंडा पाहिला त्याच्या घरामध्ये सुवर्ण मोहरा पडल्या. मला वाटतं पहिल्या त्यावेळेस काय होत्या, बोला बोला बोला, सुवर्ण मोहरा. दुसऱ्यानं पाहिला हंडा त्यावेळेस साप, विंचू आणि कोळसे पहिल्याच्या घरामध्ये टाकल्या, त्या पुन्हा सर्प विंचू दिसे, धन आभाग्या कोळसे. महाराज सांगतात आभागी माणसाला ते साप, विंचू आणि कोळसे आहेत, पण भाग्यवान माणसाला त्या सुवर्ण मोहरा आहेत. मला वाटतं ज्याच्या घरामध्ये सुवर्ण मोहरा पडल्या त्याला कष्ट किती पडलं. नाही महाराज, ज्ञानोबा याच संबंधानं सांगतात, समृद्धी जात आपैसे घर रिगी. खरं तर सांगू का महाराज, संपत्ती मिळती ती ज्याच्या त्याच्या नशिबाने मिळती, धंदा बदलून मिळत नाही. मग हल्ली काय झालंय, एखाद्याचं बरं चाललेलं पाहिलं ना माणसाला वाटतं आपण तोच धंदा टाकायचा. बरं का, एखाद्याला वाटलं ना तुमचं चांगलंच चालय, मला बी वाटतं आपण काय व्हायचं, म्हणा की व्हायला. महाराज वाटतं प्रत्येकाला, पण महाराज मी म्हणेल धंदा बदलून नशीब बदलत नाही. महाराज सध्या शेतीला जरा कांद्याला बरं आहे दिवस. एक जणाने विचार केला, काय भरपूर संपत्ती होती पण त्याच्याकडे शेती नव्हती. म्हणला एवढाच कांद्याला बाजार, काय करावं, काय नाही, म्हणला शेतीच घ्यायची. महाराज होतं नव्हतं ते इकून टाकलं, तिकडं आला, सुंदर शेती घेतली. शेती घेतल्याच्या नंतर त्याने विचार केला काय करावं. शेजाऱ्याने, आता काहीच माहित नाही ना, धंदा तर शेती करायचा. महाराज काय करावं, त्याने शेजाऱ्या का पाहायचं आणि त्यांनी काम करायचं, एवढाच कार्यक्रम त्यांनी लागू केला. महाराज पाहता पाहता शेजाऱ्याने शेती नांगरली, यांनी नांगरली, शेजाऱ्याने पाळी घातली, यांनी पाळी घातली. पाहता पाहता आपल्या ज्वारीचे आपले लागणीचे दिवस, ते ज्वारीच्या पेरणीचे, शेजाऱ्याने ज्वारी पिरली, याने विचार करा काय करावं, म्हणला आपण बी ज्वारीच पेरायची. महाराज शेजाऱ्याने ज्वारी पिरली, यांनी ज्वारी पिरली, शेजाऱ्याने खुरपली, यांनी पाणी पाहता पाहता ज्वारी काढणीला आली. ज्वारी काढणीला आल्याच्या नंतर पाहिलं, शेजाऱ्याच्या ज्वारीचा विचार केला तर बोले अशी मोठाली कंस, ह्याच्या ज्वारी का पाहिलं तर सगळे अंगठेवानी कंस. याने कपाळात हाणून घेतलं, म्हणला शेतीत दम नाही, काय करायचं, म्हणला धंदा बदलायचा. जसंच निघालं आमच्या राहूक आलं, नदीला आलं, तिकडं नदीला आलं. नदीला आल्याच्या नंतर महाराज नदीच्या कडनं हिंडता हिंडता ते मासेवाले पाहिलं, त्यांनी मासे विकणार, ते म्हणला का हे बरे कसे आहेत मासे, मासे कसे येतो कोणालाच माहित नाही का. नाही माहिती आहे तुम्हाला पण नका सांगू. महाराज त्याने सांगितलं, म्हणला हे बरं, 1-2 तास जायचं, जाळं टाकायचं म्हणला नदीला, 1-2 तासात म्हणला 2-3 हजाराचं मासे मिळतात, काय नाही म्हणला धंदाच टाकायचा. महाराज त्याने लगेच ते असणारं जाळं घेतलं, नदीवर गेला, त्या कोळ्याबरोबर गेला नदी, कोळ्याने जाळं टाकलं, याने जाळं टाकलं, 1-2 तास गप्पा हाणल्या, कोळ्याने जाळं बाहेर काढलं, याने जाळं बाहेर काढलं. पाहिलं महाराज कोळ्याने जाळं बाहेर काढलंय, भले मोठाले मासे, यांनी जाळं बाहेर काढलं तर सगळा जांगळा जुंगळा चिंगड्यांची लपिया. महाराज यांनी कपाळा हाणून घेतलं, म्हणला काय उपयोग झाला, म्हणला काय उपयोग नाही, म्हणला धंद्यात दम नाही, म्हणला काय करावा. सप्त्याक आला पाहिला, म्हणला काय नाही, म्हणला सध्या म्हणला साधूचं चांगलं चाललंय, साधूच व्हायचं म्हणला. लगेच भगवी वसरी, दाढी वाढवली, जटा वाढवली, भगवी वसरी परिधान केली. महाराज 2 धंद फेल गेलं, पण तिसरा ह्याचा चांगला चालला बिचाराचा. एका जागेवर बसायचा, मौनी साधू बनला तो, मौनी साधू. हा काहीच नाही, बोलायचं नाही, काय नाही, माल यायचा, गडी सगळं गेल्या हाणायचा. महाराज सुंदर त्याचा, मी म्हणतो त्याचा साधूचा हो तिसरा धंदा एवढा चालला, महाराज 10-12 लाख रुपये त्यांनी कमवले. मी तरी कशाला कमी सांगू. महाराज 10-12 लाख रुपये कमवले त्यांनी. आता 10-12 लाख रुपये कमवल्याच्या नंतर त्याने विचार केला, एवढे पैसे मिळालेत म्हणला, आता काय करायचं. त्याने विचार केला, इथं थांबून राहायचं नाही, मग आता मला घरी जायचं. 10-12 लाख रुपये त्या जुळीमध्ये घेतले, घरी निघाला. पण महाराज याने विचार केला, दिवसा घरी जावं तर आपल्याला लोक पाहतील, घोटाळा होईल, काय करावं, मला रातचं निघायचं. महाराज रातचं 12-1च्या पुढे निघालं. 12-1च्या पुढे निघालं, त्याच गावात 4-5 चोर गेले होते. चोरी करत असताना त्यांना काही मिळालं नाही, मोकळ्या हाताने माघार निघालं होतं गडी. रातच्या 2 वाजता त्यांना हे सुंदर ध्यान रातच्या 2ला भेटलं. महाराज भेटल्याच्या नंतर याने विचार केला, कोण आहे रे. एक जण मला कोण आहे, म्हणला साधू दिसते, जाऊ द्या म्हणला. एक जण मला थांब, साधू लय पैसा असतो म्हणला, राम रहीम बघा, आसराम बापू बघा, म्हणला माल उत आलाय त्यांच्याकडे, काय नाही म्हणला असं नाही याच्याकडं. एक जण म्हणला नाही रे त्याच्या काय कशाचं साधू, अरे काय आहे का नाही. ते म्हणला काय आपल्या काय नाही. एक जण म्हणला जुहळी बघा रे, जुहळी बघितली तर 10 लाख गावलं. महाराज साधू असून खोटं बोला, पैसे असून दिले नाही, मरणाचा मारला. एवढा मारला म्हणला, नुसता मारला नाही महाराज, मग पायाला डायरेक्ट दुरी बांधली, उलटाच टांगला गाड्याला.
10-12 लाख चोराने घेतलं, चोर फरार झालं. दुसरा दिवस उजेडला, गावातली लोक रानात, रानातली लोक गावात. एक जणाने विचार केला, त्या वड्या शेजारी आल्यावर म्हणलं इथं आवाज कसला तरी, तो वरती पाहिलं का, कुणाला तरी वरती टांगलंय. ते वर गेलं, त्याचा पाय सोडलं, खाली उभा केलं, त्याला म्हणलं अरे तू तर लगा आपल्या गावातला राम भाऊ, आणि तुझी हिरे ही अवस्था कुणी केली. तो म्हणला काय सांगायचंय महाराज, खेती कर गया तो लांगा लुंगा, मच्छी पकड गया तो झांगा झुंगा, म्हणला साधू बन गया तो उलटा टांगा, आता काय धंदा करू ते तुम्ही सांगा. महाराज धंदा बदलून नशीब बदलत नाही. माझा मुद्दा इथपर्यंतच आहे. समृद्धी जात पैसे, अर्थात व्यवसायानिमित्त फळ देतसे संचित. महाराज फक्त प्रत्येकाला निमित्त व्यवसाय, पण फळ देतय ते काय, प्रत्येकाचं संचित, अर्थात प्रत्येकाचं प्रारब्ध देत असतं. प्रत्येकाचा व्यवसाय भिन्न भिन्न असेल मी म्हणेल, पण फळ त्याला मिळत असताना त्या क्षेत्रामध्ये फळ मिळतं ना, ते मला संचितानं अर्थात प्रारब्धानंच मिळत असतं. पण हल्ली काय झाले, दुसऱ्याचं दुखणं पाय, दुसऱ्याचा चांगला माल चालायला पाहिला ना, माणसाला वाटतं तसंच राहायचं. आता आपण 2 जण लहानपणीचे मित्र संगच बरोबर 2 जण शाळेमध्ये गेले. शाळेमध्ये गेल्याच्या नंतर महाराज शिक्षण शाळेमध्ये त्यांचं 10वी पर्यंत झालं, पुढं कॉलेज झालं. दोघं कॉलेजलाही पुढे गेले. सुंदर एक जण पुढे जाऊन डॉक्टर झाला आणि एक जण इंजिनियर झाला. महाराज इंजिनियर एक जण झाला, डॉक्टर एक जण झाला. सुंदर दोघांचंही धंदा चालू झालं. डॉक्टरचा काय मालच कमीत होता. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मालच कमवायचा. पाहता पाहता महाराज काय झालं कळना, अचानक कोरोना आला. आणि कोरोनाच्या काळामध्ये ही जी इंजिनियर मंडळी आहेत ना, अर्थात सिव्हिल इंजिनियर, यांचं सगळ्यांचं जरा जाग्यावर थांबलं. महाराज जाग्यावर थांबल्याच्या नंतर मित्राकडे पाहिलं. महाराज 5-7 मजली बिल्डिंग, एवढा पैसा कमावला कोरोनाच्या काळात कुणी, महाराजांनी नाही डॉक्टरनी. महाराज एवढा पैसा कमवला डॉक्टरांनी, एवढा माल हाणला. गोळ्या तर मला तर कळालं, गोळ्या तर 5-6 असायच्या म्हणली. काय काय गडी गोळ्या खात नव्हतं, तरी बरं झालं. आता शंकाची ती नाही बोललेलं बरं. ऐका, माझा मुद्दा इथपर्यंत त्याचा आहे. सुंदर डॉक्टरचा धंदा पाहिला मित्रानं विचार केला, म्हणला काय करावं. म्हणला आपणही शिकलोय, तोही शिकलाय, जेवढ्या वयापर्यंत आपण शिकलो तेवढ्याच वयापर्यंत तो शिकला, आणि मला एवढा धंदा चाललाय त्याचा डॉक्टरचा सुंदर. आपला म्हणला धंदात बसला, रुपया नाही, काय झालं तरी चालेल. म्हणला आपण डॉक्टरच व्हायचं. शिकला होता इंजिनियर, पण म्हणला काय झालं तरी चालेल, पण मला डॉक्टर व्हायचं. काय करावा. महाराज त्या मित्राच्याच गावामध्ये जाऊन दवाखाना उघडला. कुणी, इंजिनियरनी दवाखाना मित्राच्या त्या गावामध्ये जाऊन उघडला, आणि सुंदर अशा प्रकारे दवाखान्याला नाव वगैरे दिलं. खाली एक टीप टाकली. काय टीप एकच टाकली होती, काय म्हणला या ठिकाणी दवाखान्यामध्ये आल्याच्या नंतर जर इलाज आला, अर्थात गुण आला तर 150, नाही आला तर रिटर्न 300. लोक म्हणजे असलंच आम्हाला पाहिजे. महाराज लोक जायची दवाखान्यामध्ये, जायची इंजेक्शन घ्यायची, गोळ्या घ्यायची, दुसऱ्या दिवशी जायची. काय डॉक्टर गुणच नाही आला, डॉक्टरांकडून रिटर्न 300. एवढी गर्दी वाढली. हे जे ओरिजिनल होतं ना डॉक्टर, दवाखान्यात वस पडला त्याचा. तो म्हणला लागा कोरोनाच्या काळात एवढी गर्दी ना, आता माझ्या दवाखान्यात माणूस नाही, काय करायचं. मला नक्की झालं काय. एक दिवशी जिन्यात आला उभा राहिला. म्हणला इकडं गर्दी कशाची या. जाऊन पाहिलं लगा, म्हणला इकडं दवाखाना, आणि दवाखाना कुणी उघडलाय. म्हणला पाहतोय डॉक्टरचं नाव लगा, हे तर म्हणला आपला मित्र, आणि हा तर इंजिनियर आहे, आणि इंजिनियरने दवाखाना. असं नका जाय ना. टीप पाहिली त्यांनी खाली. काय गुण आला तर 150, गुण आला तर 100, आणि नाही आला तर 300. हे बरं आहे. म्हणला काय करायचं. त्याने विचार केला. म्हणला काय करावा. काय नाही. म्हणला आपणच मला पेशंट बनायचं, आणि मला डॉक्टरकडे जायचं. कोणत्या, इंजिनियर डॉक्टरकडे जायचं. मला गुण आला नाही सांगायचं, आणि 300 घ्यायचं. म्हणला काही झालं तरी चालेल. महाराज हे गेल्याच्या नंतर जे हरी झाला. जे हरी झाले म्हणले काय होते. काय नाही म्हणले, आलोय जरा तुमच्याकडे चालू. म्हणले आजारी या झोपा. काय होते तुम्हाला. काय नाही म्हणे, तोंडाला चव नाही, जरा चव नाही तोंडाला. हो. कंपाऊंडरला सांगितली ती बाटली घे रे. कंपाऊंडरने आपली बाटली घेतली. छोटीशी बाटली होती, आणि त्या बाटलीमध्ये पेट्रोल होतं, दुसरं काय नव्हतं. महाराज ते पेट्रोल होतं. 2-3 ह्याच्या जिभेवरती होतलं. हे म्हणला डॉक्टर हे काय औषध नाही. मग म्हणला हे पेट्रोल आहे. म्हणला आली की चौकाट 100 म्हणला. डॉक्टर म्हणला लागा हे 300 तर द्यायचं लांबच राहिलं, ह्यानेच आपल्याकडून 100 हाणलं. काय करायचं. पुन्हा भामटं झालं आणि माघारी गेलं. महाराज याने विचार केला काय झालं तरी चालन, पण म्हणला याच्याकडून 300 घे, गुणच आला नाही सांगायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर तो म्हणला या जे हरी काय नाही म्हणा, मी आजारी पडलोय. बरं म्हणला झोपा. काय होतंय आता काय नाही म्हणला, पाठीमागचं आठवतच नाही मला, आठवत नाही, झोपा म्हणला. कंपाऊंडर मला हे कंपाऊंडर काय घे ती बाटली. महाराज कंपाऊंडरने पुन्हा तीच बाटली घेतली.
बाटली घेतली आणि जवळ आणून उघडायची. तो म्हणला, ही तर कालचीच पेट्रोलची बाटली. मला मागचं आठवायला लागलं, काढ 100. त्यो म्हणला का हे अवघडच झालं कडे गणित. म्हणला हे 300 तर याचं बाजूलाच राहिलं, ह्याच्यात याला 100. बरं म्हणला काय का होईना, आता म्हणला काही झालं तरी चालन, पण याच्याकून 300 घ्यायचंच म्हणला. पुन्हा तिसऱ्या दिवशी गेला महाराज. तिसऱ्या दिवशी गेला. तिसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर डॉक्टरला म्हणला, डॉक्टर म्हणले काय जे हरी काय काय नाही म्हणला आजारीची. डॉक्टरनी ओळखून घेतलं, हे 100 देतय ना तर वर घेत राहायचं. महाराज त्या इंजिनियरनी महाराज तिसऱ्या दिवशी गेलं. तिसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर आता काय होतंय, आता काय नाही म्हणला, मला डोळ्याला दिसत नाही. डॉक्टर म्हणले डोळ्याला दिसत नाही, झोपा. कॉम्प्युटरला म्हणला, हे कॉम्प्युटर आण रे ती बाटली. आता ती नव्हती, आता बाटली बदलली. डोळ्याचा प्रश्न आहे ना, नाजूक भाग आहे. महाराज त्याने सांगितलं एक ड्रॉप घेतो. ड्रॉप घेतला, डोळ्यामध्ये घातला. दिसतंय का आता, नाही दिसत म्हणला. 10-12 ड्रॉप डोळ्यात घातली महाराज. त्यानं दिसत, त्याने विचार केला काय डोळ्याचं खसाडा झाली तरी चालते, दिसतच नाही म्हणायचं. हा महाराज काही होऊ द्या. महाराज ते असणाऱ्या नावीला झाला डॉक्टरचा भीत्या, इंजिनियरचा. इंजिनियर म्हणला ठीक आहे जाऊ द्या, दिसत नाही ना, नाही दिसत, जाऊ द्या म्हणला. माझ्याकडून काय तुम्हाला गुण येत नाही, हे 300 घ्या, हे 300 घ्या म्हणला. 50-50च्या 3 नोटा त्याच्या हातात दिल्या. ते म्हणला, ए अरे मला काय फसावतो काय, काय झालं लागा मला, हे कुठं 300 आहेत, हे तर 150चे दिसायला लागलं मला, काढ 100 रुपये. हे असला गोट पैशासाठी लोक काय करतील सांगता येणार नाही. महाराज माझा मुद्दा इथपर्यंत त्याचा धंदा बदलून नशीब बदलत नाही, याला म्हणा इहलोकीचं भाग्य. विठला विठला ऐका. 2 पारलौकिक भाग्य. पारलौकिक भाग्य म्हणजे काय, तर पारलौकिक भाग्य म्हणजे इंद्रदेवापासून ब्रह्मदेवांपर्यंत जे जे उपभोग मिळतात त्याला पारलौकिक भाग्य म्हणा. अर्थात तिसरा भाग्याचा प्रकार तो म्हणजे परमभाग्य. आता परमभाग्य म्हणजे नक्की काय, मला वाटतं परमभाग्य याचा विचार केला तर अर्थात आपण मला वाटतं 21 सुरुवातीला पाहून गेलो, भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. महाराज परमभाग्य म्हणजे काय, तर यालाच आपण पारमार्थिक भाग्य असं म्हणा. मी म्हणेल परमभाग्य म्हणजे पारमार्थिक भाग्य, पण पारमार्थिक भाग्यवान नक्की कुणाला म्हणायचं, कुणाला म्हणायचं, भाग्यवान म्हणायचं पण कुणाला, भाग्यवंत मनोजया, भाग्यवंत मनोजया, भाग्यवंत मनोजया, भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. महाराज त्या पंढरीच परमात्म्याला जे जे शरण जातील अर्थात त्याला भाग्यवंत असं म्हणा. तुम्ही म्हणताल महाराज जर भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया, तर पंढरीच परमात्म्याला शरण जाणाऱ्याला भाग्यवान म्हणायचं, तर आम्ही तर सर्वजण वारकरी आहोत, मग वारीला जाणारे सर्वजण भाग्यवान का? वारीला वारीला हा हा पिंटू भाऊने बरोबर सांगितलं, वारीला जाणारे सर्वजण भाग्यवान. आणि अगदी खरंच आहे महाराज, पिंटू भाऊचं खरंच आहे. का ऐका, जर वारीला जाणारे सर्वजण भाग्यवान असते तर अर्थात संध्याकाळी आपल्याला गेलेल्या वस्तू पोकारावा लागल्या. हा हा पोकारावा लागतात ना संध्याकाळी. काय गेलंय जात दुसरं काहीच नाही, वंचरच वस्तू जातात. काय कोणाचा तांब्यात गेला, कोणाची ताटलीच गेली, कोणाचा टावेल गेला. आता पुढचं मी नाही सांगत. ऐका माझा मुद्दा एवढाच आहे महाराज
की महाराज या वस्तू पुकाराव्या लागल्या नसत्या. मला मुद्दा सांगायचा आहे, भाग्यवंत मनोजया अर्थात जे जे पंढरीस परमात्म्याला वारीला जातात ते सर्वच भाग्यवान नाही. मग ऐका, पंढरीत परमात्म्याला अनन्य भावानं जो शरण जातो त्याला भाग्यवंत असं म्हणा. त्या पंढरीत परमात्म्याला अनन्य भावानं एकदा का शरण केलं की शरण केल्याच्या नंतर मी म्हणेल त्याच्या जीवनामध्ये पुन्हा त्याला 3 प्रकारची भाग्य प्राप्त होतात. कोणत्या? ऐका. 1 ज्ञानाचं भाग्य, 2 वैराग्याचं भाग्य आणि 3 म्हणजे भक्तीचं भाग्य. ज्ञानाचं, वैराग्याचं आणि भक्तीचं ही 3 भाग्य जीवनामध्ये भगवान परमात्म्याला शरण गेल्याच्या नंतर मिळतात. पण ऐका, ही 3 भाग्य मिळण्यासाठी जीवनामध्ये संतांची संगत अत्यंत गरजेची. बरं, जीवनामध्ये ही 3 भाग्य मिळतात. कोणती? ज्ञानाचं, वैराग्याचं आणि भक्तीचं भाग्य ही जीवनामध्ये मिळतात. पण ही 3 भाग्य मिळण्यासाठी महाराज संतांची संगत गरजेची आहे. मी बोलत नाही, नळबराई सांगतात. संत संगे हरीची भक्ती, संत संगे हरीची भक्ती, संत संगे हरीची भक्ती, संत संगे हरीची भक्ती, संत संगे ज्ञान विरक्ती, संत संगे ज्ञान विरक्ती, संत संगे ज्ञान विरक्ती, संत संगे ज्ञान विरक्ती, संत संगे मुक्ती मुक्ती, संत संगे मुक्ती मुक्ती, संत संगे मुक्ती मुक्ती, संत संगे मुक्ती मुक्ती. अनायासे संगे हरीची भक्ती, संत संगे ज्ञान विरक्ती, संत संगे भुक्ती मुक्ती, साधकावरती अनायासे अनायासे त्या साधकाला हे सर्व मिळतं. पण कधी? महाराज संतांच्या संगतीनं. गोड बोलतात महाराज. संत संगे हरीची भक्ती. मला वाटतं जीवन जगत असताना आपल्याला जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती करायची. भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये आपल्याला भक्ती करायची असेल तर संगत करावा लागते. कोणाची? चोराची? महाराज संतांची. संत संगे हरीची भक्ती. 2 संत संगे ज्ञान विरक्ती. अर्थात जीवनामध्ये ज्ञान मिळवायचं असेल तर संतांची संगत. अर्थात संत संगे भुक्ती, संत संगे मुक्ती. संत संगे संतांची संगत मिळाली तर मोक्ष अर्थात मुक्तीही मिळते. आणि संत संगे भुक्ती भुक्ती. आबा काळजीच नाही. माल चांगला खायचा म्हटलं ना तरी संगत धरावं लागते त्याला. कोणाची? संतांची संगत धरावं लागते. आपल्याला तसं कुणी येणार नाही बरं का. हा नाही नाही, आजचा बेत लय भारी होता. आता इथं नाही सांगत मी. ही म्हण त्यांना का तुम्ही गपचिप खाताय, आम्हाला कोण बोलवायचं. महाराज ऐका, माझा मुद्दा इथपर्यंतच आहे. हे संत ज्ञानाचं भाग्य, वैराग्याचं भाग्य आणि भक्तीचं भाग्य हे 3 भाग्य जीवनामध्ये मिळतात. पण कधी? महाराज संतांची संगत मिळाल्याच्या नंतर. अर्थात संतांच्या संगतीशिवाय ही 3 भाग्य प्राप्त होत नाही. पण ऐका बरं का, काय? संतांच्या संगतीशिवाय ही 3 भाग्य, ज्ञानाचं, वैराग्याचं आणि भक्तीचं भाग्य, ही 3 भाग्य संतांच्या संगतीशिवाय मिळत नाही. पण ही 3 भाग्य जीवनामध्ये मिळाल्याशिवाय संतांची संगत मिळत नाही. म्हणजे संतांची संगत या 3 भाग्यावरती अवलंबून आहे. आणि ही 3 भाग्य ही संतांच्या संगतीवरती अवलंबून आहे. माझे जगद्गुरु तुकोबरण म्हणावं, संतांची माझ्या जीवनामध्ये संगत मिळाली आणि मला या 3 भाग्याची प्राप्ती मिळाली. या 3 भाग्याची प्राप्ती होऊन संतांची संगत ज्या दिवशी मला मिळाली त्या दिवसाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आज माझं भाग्य उदयाला उजळले भाग्य
भाग्य आता अवघी चिंता वारली. महाराज जगद्गुरु तुकोबरानं म्हणावं, आज माझं भाग्य उदयाला आलं. गोड बोलतात जगद्गुरु तुकोबराय सांगतात, उजळले भाग्य आता. आता आता म्हणजे आता कोणता काळ दर्शवतो? ए बाळा, तू कितवीला आहे? काळ किती? 7-8 महिने झाले, शाळा नाही ते तरी काय करीन. नाही असू दे असू दे. एकदा काय झालं, मी असंच विचारलं काळ किती. एक पोरग म्हणला काळ, म्हणला 4 प्रकारचे काळ. मला बी कळलं ना आधी काय झालंय. 4 प्रकारचे काळ. मी म्हणलं कोणते? म्हणला महाराज भूतकाळ, बर, वर्तमान काळ, भविष्य, आणि म्हणलं चौथा, म्हणलं आमच्याकडे असणारा कायम दुष्काळ. महाराज आता हा शब्द कोणता काळ दर्शवतो? चालू वर्तमान काळ दर्शवतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, उजळलं भाग्य आता. आता म्हणजे नक्की कधी? ऐका, ज्या क्षणाला भगवान परमात्म्याची आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची भेट झाली, त्या क्षणाला जगद्गुरु तुकोबराय आता असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबरानं सांगावं, उजळले भाग्य आता. मला वाटतं ही झाली भाग्याची व्याख्या. कुणाची? महाराज संतांची. आपण हे जीवन जगत असताना कधी कधी म्हणतो काय? हा, भाग्यच उदयाला आलं म्हणतो ना आपण. म्हणतो का महिला मंडळ? भाग्यच नाही उदयाला आलं अजून. तुमचं भाग्य उदयले नाही, 10-5 तोळ ना मालकाने केलं पाहिजे, मग म्हणतात भाग्यच उदयाला. महाराज मला मुद्दा सांगायचा आहे, आपण हे जीवन जगत असताना कधी कधी म्हणतो भाग्य उदयाला आलं. कधी म्हणतो? ऐका, एखाद्याच्या जीवनामध्ये धनलाभ झाला, अर्थात पैसा मिळाला. पैसा मिळाल्याच्या नंतर आपण म्हणतो आज भाग्यच उदयाला आलं. पैसा मिळाल्याच्या नंतर म्हणतो भाग्य उदयाला आलं. मला वाटतं एखाद्याच्या जीवनामध्ये लग्नच जमत नसेल, लय घोटाळा झाला याचा, जमणं लय अवघड झाले. मला वाटतं पहिला काळ असा होता, पहिल्या काळामध्ये पाहुणं रावळं भेटलं ना का विचारायची काय तुमच्याकडे एखादा हा मुलगा आहे का? मुलगा, बरोबर ना? तसेच विचारायची ना तुमच्या काळात. आमच्या बी काळात तसंच विचारायची. सुटलो आम्ही सुद्धा, बरं झालं. महाराज आता काळ असा बदललाय महाराज, आता मुलगा कोणी विचारित नाही, मग मुलगी हे काय विचारतात. मी तर म्हणतो एक असा ग्रुपची, हा काय पाहिजे? हा मुली पाहिजेत, मुली. आणि मुलांची वय सर्वात कमी वयाचा असेल तर 32-33चा, त्याच्या पुढचंच गडी आहेत सगळं. पुढचंच गडी.
जाऊ द्या, माझा बोलण्याचा मुद्दा एवढाच आहे. एखाद्याच्या जीवनामध्ये लग्न जमत नसेल, पत्नी मिळत नसेल, अर्थात एखाद्याचं जमलंच लग्न, महाराज ते म्हणतो भाग्यच उदयाला आलं. म्हणजे पत्नी मिळाल्याच्या नंतर आपण म्हणतो भाग्य उदयाला आलं. पैसा मिळाल्याच्या नंतर आपण म्हणतो भाग्य उदयाला आलं. मी म्हणतो लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर एखाद्याच्या जीवनामध्ये 10-5 वर्ष मुलबाळ नाही झालं आणि 10-5 वर्षानं जर का मुलबाळ झालं, तो म्हणतोय भाग्यात उदयाला आलं. काय झालं? मुलगा झाला, मुलगा पेढे घ्या. भले पुढे जाऊन त्यांनी फाशी का द्यायची व्हायना, पण ती आवलीच पेढ वाटीत. ऐका, पैसा मिळाल्याच्या नंतर आपण म्हणतो भाग्य उदयाला आलं, पत्नी मिळाल्याच्या नंतर आपण म्हणतो भाग्य उदयाला आलं, अर्थात मुलगा झाल्याच्या नंतर आपण म्हणतो भाग्य उदयाला आलं. पण संत मात्र याला भाग्य म्हणत भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा. निकटवास भैरा, निकटवास भैरा, संता माई भाग्य तरी नो भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. मी अगोदर जी प्रमाण दिली ना, तुम्हाला उदाहरण दिली ना, पैसा मिळाल्याच्या नंतर पत्नी तुम्ही म्हणताल का हे काय बी सांगते. दारा म्हणजे दारा, दारा तारा न हो दारा, दारा म्हणजे पत्नी. महाराज मला मुद्दा सांगायचा आहे, भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. मला वाटतं आपल्या जीवनामधली ही भाग्याची व्याख्या आहे. अर्थात जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबराने म्हणावं, उजळले भाग्य आता, आता माझं भाग्य उदयाला आलं. जगद्गुरु तुकोबरे अत्यंत गोड बोलतात. भाग्य उदयाला आलं, पण कधी? महाराज सांगतात, माझ्या जीवनामध्ये आज माझं भाग्य उदयाला आलं, पण अवघी चिंता वारली. महाराज जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझं भाग्य उदयाला आलं. अर्थात ज्या वेळेस भाग्य उदयाला आलं त्याच्यानंतर लगेच जगद्गुरु तुकोबरानं बोलावं, अवघी चिंता वारली. माझ्या मनामध्ये असणारी जी चिंता आहे ती चिंता वारली, आणि चिंता वारण्याचा परिणाम माझं भाग्य उदयाला आलं. मला वाटतं इथं प्रश्न निर्माण होतो, काय जार ते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात का माझ्या मनामध्ये असणारी चिंता वारली, याचा अर्थ जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा चिंता होती. महाराज ऐका, संतांच्या जीवनामध्ये सुद्धा चिंता होती आणि आपल्याही जीवनामध्ये चिंता हो आहे. महाराज आपल्याही जीवनामध्ये चिंता आहे आणि संतांच्याही जीवनामध्ये चिंता आहे. महाराज मी म्हणेल संतांची चिंता वेगळी आणि तुमची आमची चिंता वेगळी. ऐका, संतांचा विचार केला तर संतांची चिंता आहे. महाराज मी म्हणेल जगद्गुरु तुकोबरायांचा विचार केला तर ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबराय सांगतात अवघी चिंता वारली, याचा अर्थ जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये वारली म्हणतात बरं का. इथं काय वारली म्हणजे, हा वारली म्हणजे मिली, मिली म्हणजे पुन्हा वारली. ऐका, वारली म्हणतात इथं, पळाली नाही म्हणत बरं का. हा, कारण मला वाटतं एके ठिकाणी असाही शब्द प्रयोग आहे, चिंता ते पळाली गोकुळा बाहेर. मला वाटतं ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात वारली, याचा अर्थ पळाली म्हणत नाही का. महाराजांना माहित होतं काय, पळून गेलेली महागारी येऊ शकते. कोण? चिंता. ध्यानात राहू दे. महाराज चिंता ही पळून गेली तर महागारी येऊ शकते, म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात अवघी चिंता वारली. ऐका, जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये चिंता होती. कोणती? काही मी उद्धार पावेना, उद्धार पावेना, नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जना, ऐसे सांगा तुम्ही संत जना, जरा समाधान चित्त माझे, हे खंडा कैला तर मर्मा, हे खंडा येईल
झालं महाराज, जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये चिंता होती. कशाची? कायमी उद्धार. सामान्य माणसाची काय बी चिंता असते हो. मला कीर्तनाला आल्यापासून चिंता होती. कशाची? हे गुळ खाली आणलाय, मग आजच्या कीर्तनासाठी आणलाय का उद्याच्या मला कोणी देईनाच ना. मला नाविलाजानं म्हणावं लागलं, माझ्या आता वारली महाराजांची, आता मला तरी महाराज ऐका. महाराज जगद्गुरु तुकोबरांच्या मनामध्ये चिंता होती, काय मी उद्धार पावेल. ऐका, मी म्हणेल फक्त माझा उद्धार होईल का, मला देव भेट देतील का, ही माझ्या जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामधली चिंता होती. मी तर म्हणेल समोर जो व्यक्ती माझ्या जगद्गुरु तुकोबरांच्या येत होता ना, त्या व्यक्तीला जगद्गुरु तुकोबरा विचारायचे, पुसावेस ह्याची वाटे जे जे भेटे तयासी. महाराज, जो व्यक्ती माझ्या जगद्गुरु तुकोबरांच्या समोर येत होता, त्या व्यक्तीला माझ्या जगद्गुरु तुकोबरा विचारायचे, काय कांद्याला किती बाजार आहे. असं नाही महाराज. मग देव कृपा करील मज काय लाज राखेल. महाराज, माझ्यावरती देव कृपा करतील का, अर्थात मला देव भेट देतील का. मी तो म्हणेल जगद्गुरु तुकोबरांच्या मनामध्ये एवढी चिंता होती. कधी कधी महाराजानं म्हणावं, कानया रे कानया रे कानया रे जगदेवी, कानया रे कानया रे कानया रे जगदेवी, कानया रे कानया रे कानया रे जगदेवी, कानया रे दी भेटी एक वेळा. अर्थात जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये चिंता होती महाराज. कशाची? मला देव भेटतील का. मला वाटतं ज्यार ते जगद्गुरु तुकोबरा इकडे म्हणतात अवघी चिंता वारली, याचा अर्थ जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये देवाची भेट झाली होती महाराज. कशावरून म्हणाल? प्रमाण देतो मी. कोणतं? ऐका. माझ्या जगद्गुरु तुकोबरांना सरते शेवटी ज्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरानं सदेह वैकुंठ गमन झालं ना, त्यावेळेस माझ्या भगवान परमात्म्यानंच एक म्हणजे न्यायला विमान पाठवलं. प्रयाण काळी देवे विमान पाठविली, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविली. मानव देह घेऊन निज धामा गेले, निळामने सकळ संता तोषविली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकयाना तारा, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकयाना तारा, जय जयाजी स्वामी सद्वे तुकयाना तारा, जय जयाजी स्वामी सद्वे तुकयाना तारा. वाह, एवढं तत्पर. आणि खरं तर सांगू का, आज बाबा आहेत इकडं एकदा. हा महाराज, कधी कधी असं होतं महाराज बरं का, बऱ्याच वेळा आम्ही अनुभव घेतला. बाबा काय काय ठिकाणी गेलं ना, असं जलद प्रमाण घेतलं ना, एवढी पक्वाची धांदल उडती. काय काय गड्यांचं लई अवघड. एक तर गडी बोटावत मात्र म्हणलं मात्र नको, काहीतरी वाजव.
महाराज पण इथं काय बोलायचंच काम नाही बुवाच. खरं तर भाग्यवान आहोत आपण बरं का, आपण सर्व भाग्यवान आहोत. मला वाटतं खरं तर कोरोनामुळे चाललंय बरं का सगळं आपलं चाललंय ना. हा आपल्याकडं आपल्या भागामध्ये मला वाटतं बाबा कोरोनामुळं खरं तर येतात. कोरोनामुळं म्हणजे ऐका, बाबांचे फार मोठी सप्ती, ज्या सप्ताहाला 5-5, 10-10 हजार समाज असतो असे सप्ते, पण कोरोनामुळं जरा मुंबई भाग, नाशिक भाग त्यामध्ये जरा अजून त्याच्यामुळं यंदा आपल्याला सापडलेत. मी म्हणेल पुढच्या वर्षी सापडतीलच याची गॅरंटी महाराज. सापडतील का? बर तुम्हाला लयच लवकर कळालं. चालते तुमचं म्हणणे ना, मग सापडतील. विठाला विठाला. मला मुद्दा सांगायचा, प्रयाण काळी देवे विमान पाठवली, अर्थात देवानं विमान पाठवलं. एक न्यायलाच खरं तर देव आले होते. किंवा दुसरा प्रसंग मी सांगेल तुमच्या लगेच लक्षात येईल. देवाची आणि जगद्गुरु तुकोबरायांची भेट झाली होती का? हो. कशावरून म्हणाल तर माझे जगद्गुरु तुकोबरायांच्या घरीच पाहुणे म्हणून स्वतः देव आले होते. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. हो पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. काय करू उपचार कोट मोडकी जर जर. मोडक्या त्या वाजावरी वाकळाच्या सोजा. दरदरत पाण्या माझी रांदिलेल्या कड्या. हो मोडक्या त्या वाजावरी वाकळाच्या सेजा. हो दरदरीत पाण्या माझी रांदिलेल्या कड्या. पाहुणे घराशी आज आले महाराज. माझा भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी पाहुणी म्हणाल होती. मला मुद्दा फक्त एवढाच सांगायचा आहे, जगद्गुरु तुकोबरायांची देवाची भेट ज्या क्षणाला झाली त्या क्षणाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अवघी चिंता वारली माझ्या मनामध्ये असली चिंता नाहीशी होण्याचा परिणाम उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली. काही साधक माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या बरोबर बोलतात, महाराज तुमच्या मनामध्ये असली चिंता नाहीच होण्याचं आणि तुमचं भाग्य उदयाला येण्याचं कारण तरी काय? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, धन्य आम्ही जन्मालो संत दर्शनी हाला. 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 संत दर्शनी हाला.
उठोबाई रखुमाई उठोबाई रखुमाई उठोबाई रखुमाई उठोबाई उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आज माझं भाग्य उदयाला आलं. माझ्या मनामध्ये असलेली चिंता नाहीशी झाली. याचं कारण काय असेल तर महाराज सांगतात, माझ्या जीवनामध्ये मला संतांचं दर्शन झालं. परिणाम संतांचं दर्शन झाल्याचा परिणाम मला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. ज्या क्षणाला भगवान परमात्म्याची मला प्राप्ती झाली त्या क्षणाला जगद्गुरु तुकोबारानं म्हणावं, उजळले भाग्य आता. अर्थात संगती लावत असताना मला वाटतं संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, परिणाम उजळले भाग्य आता. मला वाटतं संतांचं दर्शन भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा मला वाटतं अत्यंत सोपा उपाय जर कोणता असेल तर तो म्हणजे संत. काय 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 भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा अत्यंत सोपा उपाय म्हणजे संत. कशावरून ऐका, मी म्हणेल भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा विचार केला ना तर अनेक मार्गाने भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येते. योग मार्ग, कर्म मार्ग, जप मार्ग, तप मार्ग, अनेक मार्ग आहेत महाराज, कर्म मार्ग. पण या सर्व मार्गांपेक्षाही सर्वात सोपा भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा जर कोणता उपाय असेल तर तो म्हणजे ओ हरि प्राप्ती से उपाय. ओ हरि प्राप्ती से उपाय. हरि प्राप्ति से उपाय. हरि प्राप्ति से उपाय. हरि प्राप्ती से उपाय. ओ हरि प्राप्ती से उपाय. हरि प्राप्ति से उपाय. हरि प्राप्ति से उपाय. हरि प्राप्ती से उपाय. धरावे संताचे ते पाय. हरि प्राप्ति से उपाय. धरावे संताचे ते पाय. हरि प्राप्ती से उपाय. धरावे संताचे ते पाय. हरि प्राप्ति से उपाय. धरावे संताचे ते पाय. दिन साधती साधने. ओ दिन साधती साधने. जन साधते साधने. जन साधते साधने. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. महाराज याच अनुषंगानं नाथ महाराज सांगतात, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि याच अनुषंगानं माझ्या जगद्गुरु तुकोबारानं सांगावं, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संतांच्या दर्शनाचा परिणाम मला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. मी म्हणेल जीवनामध्ये जर एखाद्याच्या संतांचं दर्शन झालंच तर महाराज भगवान परमात्म्याची प्राप्ती निश्चित होते. याच अनुषंगानं छोटासा दृष्टांत लगेच तुमच्या लक्षात येईल. एकदा वैकुंठामध्ये नारदजी भगवान विष्णूला च्या समोर गेल्याच्या नंतर बोलतात, भगवंता देवा, काय संतांच्या दर्शनाचा लाभ काय? पुन्हा पुन्हा विचारल्याच्या नंतर माझ्या देवानं अर्थात भगवान विष्णूनं नारदजीला सांगितलं, नारदजी काय संतांच्या दर्शनाचा लाभ काय? तुम्ही एक काम करा, मृत्यू लोकामध्ये जा. मृत्यू लोकामध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी अशा अशा ठिकाणी जा. अर्थात ठिकाणी सांगितलं. त्या ठिकाणी त्या कुंपणावरती एक सरडा आहे, सरडा, त्या सरड्याला जाऊन विचारा. महाराज वैकुंठामधून नारदजी आले, त्या कुंपणाजवळ आले. कुंपणाजवळ त्या सरड्याला विचारलं,
संतांच्या दर्शनाचा लाभ काय? त्या सरड्याला नारदजीनं पाहिलं, नारदाला सरड्यानं पाहिलं, अर्थात सरडा गतप्राण झाला. पुन्हा नारदजी वैकुंठामध्ये गेले. देवा काय सांगितलं नाही मला, काय झालं? तो असणारा सरडा गतप्राण झाला. ठीक आहे. पुन्हा त्यात असणाऱ्या गावामध्ये अर्थात त्या ठिकाणी जा, तिथं एक पेरूची बाग आहे, त्या पेरूच्या बागेमध्ये एक पोपट आहे. पोपट, मग त्या पोपटाला जाऊन विचारा संतांच्या दर्शनाचा लाभ काय? पुन्हा नारदजी आले, पोपटाला पाहिलं, पोपटाला विचारलं संतांच्या दर्शनाचा लाभ काय? पोपटानं नारदाला पाहिलं, तो गतप्राण झाला. पुन्हा नारदजी वैकुंठामध्ये, काय देवा काय झालं? पोपटी गतप्राण झाला. मग आता ऐक, काय? पुन्हा मृत्यूलोकामध्ये जा, आता राजाच्या घरी जा. बर बर, राजाच्या घरी गेल्याच्यानंतर राजाला एक मुलगा झालाय. मुलगा, बर, मग त्या राजाच्या मुलाला जाऊन विचारा संतांच्या दर्शनाचा लाभ काय? नारदजी म्हणले, देवा. देव म्हणले, काय? तुम्ही 2 वेळा सांगितलं, मी ऐकलं तुमचं. देवा आता नाही ऐकलं तर बरं वाटेल मला. देव म्हणले, काय झालं? देवा 2 वेळा मला ते असणाऱ्या सरड्यानं पाहिलं, त्या पोपटानं पाहिलं, ती पोपट गतप्राण झाला, सरडा गतप्राण झाला, मी माघारी आलो. देवा जर राजाच्या घरी गेलो आणि पोरगाच गेला, मी काय तुम्हाला सांगाय माघारी येत, त्याच्यापेक्षा मला नाही कळायला बरा. देव म्हणले, घाबरू नको. मग पुन्हा ते असणाऱ्या जा राजाच्या घरी काही होणार नाही. महाराज वैकुंठामधून नारदजी निघाले, त्या राजाच्या घरी आले, घाबरतच आले. जरा विचारणा केली, कुठं आहे तुमचा मुलगा? राजानेही सांगितलं. महाराज राजानं सांगितल्याच्या नंतर ज्या असणाऱ्या गृहामध्ये अर्थात खोलीमध्ये तो मुलगा आहे, त्या खोलीमध्ये नारदजी गेले. मुलाला नारदजीने पाहिलं, पण नारदजीचा जरा धडधड धडधड बीपीच वाढला होता. हजर गडी गेला तर आपलं बी लगेच जे हरीच करावं लागेल. काय करावा? महाराज समोर मुलाच्या गेले आणि विचारलं संतांच्या दर्शनाचा लाभ काय? ते 5-7 दिवसाचं मुलगं ते बोलू लागलं. नारदजीला सांगितलं, ज्यांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलं मला त्यांच्याकडे घेऊन चला. ते 5-7 दिवसाचं मुलगं उचललं वैकुंठात. महाराज त्या वैकुंठात गेल्याच्या नंतर ते मुलगं बोलायला लागला, ऐका नारदजी, हा आहे संतांच्या दर्शनाचा लाभ. नारदजी म्हणले, कांता ऐका. काय? नारदजी, सुरुवातीला तुम्ही आले त्यावेळेस सरडा मीच होतो, तुमचं दर्शन झालं, मला त्या योनीमधून मोक्ष अर्थात मुक्ती मिळाली, अर्थात योनी बदलली माझी, मी पोपटाच्या जन्माला गेलो, तिथंही तुमचं मला पुन्हा दर्शन झालं, त्याही योनीमधून मी मुक्त झालो, मला पुन्हा राजाच्या घरी जन्म मिळाला. मला वाटलं नव्हतं तुम्ही इतकं लवकर येता, पण तिथं सुद्धा पुन्हा तुम्ही आला, तिथं पुन्हा तुमचं मला दर्शन झालं, त्याचा परिणाम आज मला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. मला मुद्दा सांगायचा आहे फक्त, संतांच्या दर्शनाचा परिणाम काय असेल तर महाराज गोड बोलतात, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ऐका, तो असणारा भगवान परमात्मा मला संतांच्या दर्शनानं मिळाला. जो भगवान परमात्मा माझ्या जीवनामध्ये मला मिळाला, तोच भगवान परमात्मा या हृदयरूपी पेटीमध्ये मी साठून ठेवला. अभंगात 3रं चरण, संपुष्ट हे हृदय पेटी करो निपोटी साठवू. महाराज जगद्गुरु तुकोबराय सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. तो भगवान परमात्मा या हृदयरूपी पेटीमध्ये मी साठवून ठेवला. तुम्ही म्हणता महाराज काय देवाचा विचार केला तर देव केवढा मोठा, तुम्ही काय सांगता या पेटीमध्ये हृदयामध्ये? ऐका, तो भगवान परमात्मा या हृदयरूपी पेटीमध्ये साठवून ठेवला. कुणी साठवला होता का? ऐका, मी उदाहरण सांगेल तुम्हाला. एक हनुमंतराय, हनुमंतरायाच्या जीवनामध्ये तो भगवान परमात्मा या हृदयरूपी पेटीमध्ये साठवला. 2 संत शिरोमणी साठविला दाता त्रैलोक्याचा, संत शिरोमणी सावता महाराज. आणि 3 भक्त सुरदास. सुरदासाचा विचार केला तर सुरदासाने या भगवान परमात्म्याला या हृदयरूपी पेटीमध्ये साठवला. एक वाक्य सांगून जाईल मी, महाराज एकदा का त्या देवाला या हृदयरूपी पेटीमध्ये साठवला, मी म्हणेल देवानंही जाण्याची इच्छा व्यक्त केली तर देवालाही हृदयामधून बाहेर जाता येत नाही. ऐका, हा जो सुरदास होता ना, याचं पूर्वीचं नाव बिल्वमंगल. हा संसारी होता महाराज, संसारी बिल्वमंगल. जीवन जगत असताना अचानक एक दिवस त्याची पत्नी माहेरी गेली. पत्नी माहेरी गेल्याच्या नंतर महाराज याला पत्नीची आठवण झाली. 15-20 दिवस झालं माहेरी गेली. विचार केला, काय नाही म्हणला, पत्नीला भेटायला जायचं. सासरवाडीला निघाला. जात असताना महाराज पावसाळ्याचे दिवस, नदी वाहते, पूर आला, काय करावं?
कसं जावं कळना. पण महाराज एवढा मोठा पूर आलाय, त्या पुरामध्ये एक मड वाहत येत होतं मड. महाराज त्याने विचार केला, रे काय माझ्या बायकोचं माझ्यावरती प्रेम आहे, माझ्या बायकोनं माझ्यासाठी होडी पाठवली. महाराज त्या मड्यावरती बसलाय. मड्यावरती बसून या तीराहून त्या तीराकडे गेला. पलीकडच्या तीराला गेल्याच्या नंतर त्या सासरवाडीमध्ये अर्थात घरी गेला, पडून गेलाय. आवाज दिला, दरवाजा कोणी उघडला नाही. पाठीमागच्या बाजूने गेला, भला मोठा एक साप लोंबकळत होता. महाराज त्याने विचार केला, रे काय माझ्या बायकोचं माझ्यावरती प्रेम आहे, महाराज माझ्या बायकोनं माझ्यासाठी दोर बांधून ठेवलाय. त्या सापाला लोंबकळत कुठं गेला, ज्या खोलीमध्ये पत्नी होती त्या खोलीमध्ये गेला. दरवाजा वाजवला, दरवाजा उघडला. रात्रीचे 2 वाजलेत, अंधार आहे. त्या पत्नीने विचार केला, इतक्या रात्री तुम्ही आले कसे. पत्नीला सांगितलं, रे तुझं माझ्यावरती एवढं प्रेम आहे, तू माझ्यासाठी होडी पाठवली. तुझं माझ्यावरती एवढं प्रेम आहे, तू माझ्यासाठी दोर बांधून ठेवला. त्या पत्नीनं सांगितलंय का, काय नाही मी तुम्हाला होडी पाठवली, नाही मी तुम्हाला दोर बांधून ठेवला. या नासक्या कुचक्या देहासाठी एवढा टास करून तुम्ही या ठिकाणी आला. एवढाच टास जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देवाच्या भेटीसाठी केला असता तर कदाचित तुम्हाला देव भेटली असती. महाराज मनामध्ये विचार केला, पत्नीला आज गुरु मानलं. विचार केला एकच, काही नाही, आता भगवान परमात्म्याचं मनामध्ये चिंतन, एकच ध्यास, मला देव भेटला पाहिजे, मला देवाने भेट दिली पाहिजे. महाराज निघाल्याच्या नंतर जंगलाच्या दिशेने निघाला. एका गावातून दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात बऱ्याच अंतरावरती गेला. पण महाराज एका गावामध्ये गेल्याच्या नंतर काही महिला नळावरती पाणी भरत होत्या. विचार केला काय करावं. महाराज निघाला, एका महिलेच्या पाठीमागे तिच्या घरी गेल्याच्या नंतर विचार केला, अरे या असणाऱ्या महिलेच्या घरी मी आलो कसा. विचार केला, आपण आलो नाही, आपल्याला डोळ्यानं धोका दिला. या डोळ्यामुळे या महिलेच्या घरी आलो, काय करावा, डोळे नाहीसे करायचे. त्याच घरमालकाला विचारलं 2 धाबण मिळतील का. महाराज त्या घरमालकालाही माहित नव्हतं. 2 धाबण दिले. दोन्ही धाबण दोन्ही डोळ्यामध्ये खुपसले. अंध झाल्याच्या नंतर मनामध्ये एकच ध्यास, माझा भगवान परमात्मा भेटला पाहिजे. पायानं चालतोय जंगलाची वाट. महाराज बऱ्याच अंतरावरती जंगलामध्ये जातोय. चालत असताना मुखामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन, अर्थात नाम, आणि मनामध्ये एकच ध्यास, आज मला खरं तर माझ्या देवानं भेट दिली पाहिजे, देव मला भेटले पाहिजेत. बऱ्याच अंतरावरती गेला. आता अशा स्थितीमध्ये गेला का 4-5 पावलं टाकल्यानंतर भला मोठा कडा आहे आणि त्या कड्यावरून खाली पडणार. माझ्या देवाला काळजी या का, मुखामध्ये माझं नाव आहे. महाराज देवाकडे एका गुराख्याचं रूप धारण केलं. देवानं गुराख्याचं रूप धारण करून महाराज माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी गेला. ए आंधळ्या पुढे जाऊ नकोस. अरे पुढे भला मोठा खड्डा आहे, आंधळ्या खड्ड्यामध्ये पडशील, आंधळ्या मरशील, खड्ड्यामध्ये पडशील. महाराज त्या असणाऱ्या आंधळ्या अर्थात बिल्व मंगलानं विचार केला, अरे आज एवढा मी प्रवास केला, कशाही प्रकारचा पशुचा प्राण्याचा कसलाच आवाज आला नाही. ज्यार्थी या ठिकाणी मानवाचा आवाज येतो, यार्थी या सामान्य माणूस नसला पाहिजे, अर्थात तो देवच असला पाहिजे. महाराज सूरदास थांबायला तयार नाही. अगदी 2 पावलामध्ये आता कडेवरून पडणार. माझ्या भगवान परमात्म्यानं सूरदासाला हाताला धरलं, झटका दिला. माग हो. जसा महाराज त्या सूरदासाला भगवान परमात्म्यानं हातानं धरला, त्या भगवान परमात्म्याचाच बाजात सूरदासानं हात धरला. त्या असणाऱ्या सूरदास भगवान परमात्मा त्या सूरदाला सांगतात, आंधळ्या सोड माझा हात, जाऊ दे, मला माझी गुरे लांब गेलेली आहेत. अर्थात सूरदास हात सोडायला देवाचा तयार नाही. बराच वेळ झाला. माझ्या देवानं त्या असणाऱ्या सूरदासाचा हात झटकला आणि बाजूला झाली. देव बाजूला झाल्याने सूरदास त्या देवाच बरोबर बोलतात, देवा, अरे देवा, हात झटकून तू माझ्यापासून बाजूला जाशील याच्यामध्ये तुला पुरुषार्थ म्हणणार नाही. माझ्या हृदयामधून तू ज्यावेळेस जाशील ना, त्यावेळेस मी तुला खरा पुरुषार्थ म्हणेल. हात छोड़ कर जानत है दुर्लभ जानत मोय, मेरे हृदय से प्रभु जाय मर्द कहावे तोय. मला हेच सांगायचंय, संपुष्ट हे हृदय पेटी कोरोनी पोटी साठवू. माझा भगवान परमात्मा या सूरदासानं खरं तर या हृदयरूपी पेटीमध्ये साठवला. याच अनुषंगानं माझे जगद्गुरु तुकोबरनं म्हणावं काय, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तो भगवान परमात्मा मी हृदयरूपी पेटीमध्ये साठवला. अर्थात तो भगवान परमात्मा या हृदयरूपी पेटीमध्ये जो मला मिळाला, अर्थात मी साठवला, तो ठेवा होता. पण भावपूर्ण अंतःकरणाने केलेली भक्ती आणि त्या भक्तीचा परिणाम मला तो सापडला. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मैंने होता ठेवा, तुका मैंने होता ठेवा, होता
हाय पद्मनाभ जोडला पद्मनाभ तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. महाराज सांगतात भावपूर्ण अंतःकरणाने केलेली भक्ती, त्या भक्तीचा परिणाम तो या भावा सापडला. महाराज शेवटच्या चरणाचा एक 15-20 मिनिटं विचार करू. तुम्ही म्हणतालय वाजले किती? नाही 5च मिनिटात, 2च मिनिटात का नकोच? ऐका महाराज, तो या भावा सापडला. तुम्ही म्हणता मला सापडला म्हणजे कसा? ऐका, जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये, जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये एक म्हणजे युगापरत्वे भक्तीची परंपरा चालत आली, आणि जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये 2 म्हणजे वंश परंपरत्वे भक्तीची परंपरा चालत आली. म्हणून तो या भावा सापडला. कसं? एका मिनिटात सांगून टाकतो. विश्वंभर बाबापासून भक्तीची परंपरा, याचा परिणाम तो या भावा सापडला. आणि इकडं पाहिलं तर कृत, त्रेता, द्वापार आणि कली या 4ही युगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराने देवाची भक्तीच केली. अर्थात आता देव कोण होते, जगद्गुरु तुकोबराय कोण होते हे सांगाय आपल्याकडे वेळ नाही, पण अगदी शॉर्टमध्ये फक्त जगद्गुरु तुकोबरांचा विचार केला तर कृत युगामध्ये जगद्गुरु तुकोबराय प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगामध्ये जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. मला मुद्दा सांगायचा आहे, 4 युगामध्ये भक्ती केल्याचा परिणाम तो या भावा सापडला. याच अनुषंगाने जगद्गुरु तुकोबरानं म्हणावं, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज तुकाराम 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 तुकाराम. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. अर्थात प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा सादर करत असताना बोलण्याच्या ओघामध्ये काय वेडावाकडा शब्द गेला असेल तो माझ्या वाणीचे दोष समजा. बरोबर आहे, ते गुरुवरी यांचं. खरं तर हे सर्व काही या ठिकाणी उभं राहण्याचं प्रारब्ध, अर्थात प्रारब्ध जरी माझं असतील तरी कृपादृष्टी मात्र आपणा सर्वांच्या श्राद्धास्थान गुरुवर्य सिद्ध सद्गुरू शंखणाजी महाराज, सद्गुरू चौरिंगनाथ बाबा, महंत खरं तर लक्ष्मणाजी महाराज यांच्याच कृपा आशीर्वादानं खरं तर या ठिकाणी आपण हे सर्व काही साध्य करू शकतोय. अर्थात मला एवढंच सांगायचंय का कीर्तन रूपी सेवा सादर करत असताना जे बरोबर असेल ते सर्व यांचं आहे, चुकीचं असेल ते माझं
मला परत करा. कीर्तनरूपी सेवा सादर करत असताना उत्कृष्ट अशा प्रकारचे गायनाची साथ करणे सर्वच आपले परिसरातून आलेले भजनी मंडळ, सर्व भजनी मंडळाला धन्यवाद देतो. प्रामुख्याने विशेष करून गायनाची साथ करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य लहूजी महाराज चोरगे उर्फ आबांनाही धन्यवाद. शेजारी सर्वच महाराज मंडळ आहेत. आता सर्वांचं खरं तर नामोल्लेख करणं गरजेचंच आहे, पण वेळेअभावी नाही करू शकत आपण. सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी हरिभक्तीपरायण सतीशजी महाराज टिळेकर यांची असणारी वरदविनायक वारकरी शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थेमध्ये असणारे सर्व विद्यार्थीवृंद त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर ज्यांच्या निमंत्रणावरून या ठिकाणी येण्याचं भाग्य मला प्राप्त झालं ते युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण मृदुंग महामेरू श्रीरामजी महाराज इनामकी, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. इकडं साऊंड सिस्टीम सुंदर आहे, तुम्हालाही धन्यवाद देतो. खरं तर बाबांना धन्यवाद देण्या इतका मी मोठा नाही, पण ज्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर माझ्यासारख्या सामान्याच्या कीर्तनाला साथ करावी, बाबांचं या ठिकाणी दर्शन घेतो. अशीच कृपा आमच्यावरती राहू द्या, अशाही प्रकारची विनंती करतो महाराज. खरं तर परिसरातून बरीच मंडळी आलेले आहेत. इकडं आपले शेळके वायरमॅन आहेत, इकडं पुढं भजन या क्षेत्रामध्ये ज्यांचं अत्यंत चांगलं प्रकारचं नाव येते भजन सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण दादा महाराज सोडणवर, तेही आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. खरं तर भजने सम्राट येईन त्या ठिकाणी मला समोर आल्याच्यानंतर असं वाटलं आज काय प्रोटेक्शन आहे का काय कळा ना मला. हा लय बोलायचा लय घोटाळा असतोय. हां, नशीब तुम्ही कपडे ती घालून येत नाही पोलिसाची, नाही तर मग तर बोलायचाच घोटाळा होईल. त्यांनाही धन्यवाद. सर्वच पुरुष मंडळ, महिला मंडळ, आपले असणारे सद्गुरू चौरंगनाथ महाराज मठाचे सर्वच अनुयायी, सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी कीर्तन रूपी सेवा संपली असं जाहीर करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. हा बोली लिले करो विडे वाकुडे उत्तरे नाही उच्चारिला दे कारम्या पुला म्हणे ज्ञानेश्वराला कवय उलटी करा. ज्ञानदेव कुष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.